नमस्कार. सरळ शृंखला संयुगाच्या IUPAC नामकरण पद्धतीची माहिती घेऊया. IUPAC नामकरण पद्धतीच्या 3 पायऱ्या आहेत. पायरी 1 सरळ शृंखला संयुगाचे रचनासूत्र लिहिणे. पायरी 2 कार्बन अणूंची संख्या मोजून जनक अल्केन शोधणे. जनक अल्केनचे नाव इंग्रजीत लिहिणे. पायरी 2 रचनासूत्रात क्रियात्मक गट असल्यास जनक अल्केनमधील शेवटचे ई अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडणे. अपवाद हॅलोजन गटाचे संक्षिप्त नाव उपसर्ग म्हणून जोडणे. 3 पायरी कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना अंकन करणे. हे अंकन करताना क्रियात्मक गट ज्या कार्बन अणूला जोडला आहे त्याला लहान अंक मिळेल असे अंकन ग्राह्य धरणे. कार्बनचा आलेला अंक क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी लिहिणे आणि अंतिम नावापूर्वी अंक व अक्षर यांच्यात लहान आडवी रेष मारणे. उदाहरण पाहूया. CH3-CH2-C डबल बॉन्ड O-CH2-CH3. पहिल्या पायरीनुसार या रचनासूत्रात कार्बन अणूंची संख्या आहे 5, त्यामुळे जनक अल्केन आहे पेंटेन. दुसऱ्या पायरीनुसार या रचनासूत्रामध्ये क्रियात्मक गट आहे CO म्हणजेच कीटोन. याचे संक्षिप्त नाव आहे ओन. म्हणून पेंटेन या जनक अल्केनमधील ई काढून त्या ठिकाणी ONE हे संक्षिप्त नाव लिहिले. त्यामुळे जनक प्रत्ययाचे नाव झाले पेंटॅनोन. 3 पायरी रचनासूत्रातील कार्बन अणूंना अंकन करणे. सुरुवातीला उजवीकडून डावीकडे अंकन करू. तसेच डावीकडून उजवीकडे अंकन करू. हे अंकन केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं कार्बन शृंखलेमध्ये क्रियात्मक गट जोडलेल्या कार्बनला समान 3 हा अंक आलेला आहे. त्यामुळे क्रियात्मक गटाचे 3 हे स्थान ग्राह्य आहे. म्हणून IUPAC नाव झाले पेंटेन 3-ओन. म्हणूनच CH3-CH2-C डबल बॉन्ड O-CH2-CH3 या रचनासूत्राचे नाव आहे. या रचनासूत्राचे IUPAC नाव आहे पेंटेन 3-ओन.